नमस्कार मंडळी, राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा सिनेमा आणि बरंच काहीचा भाग खूप स्पेशल आहे, कारण का आम्ही आज मस्तपैकी शिवाजी पार्कात आज शूट करतो आहे. वेगळा आहे खरं तर एक्सपिरियन्स, पण श्री गणेश या सिनेमाची टीम माझ्यासोबत आहे, बघू शकता. आणि मी पहिल्यांदा असं झालं आहे या भागामध्ये अँकर आहे ना, सिनेमा आणि बरंच काहीमध्ये पहिल्यांदा मध्ये बसले, तर मला असं फील होतं मी ऑलरेडी यांचा पार्ट झाले या फॅमिलीचा, है ना. कसे आहात सगळे? खूप छान, खूप मस्त, फर्स्ट क्लास एकदम टकाटक. वाव, म्हणजे हर मूवी का प्रमोशन आना चाहिए इसमें. शशांक सर, आपण लास्ट वीकच भेटलो होतो, सतत भेट होते, मलाही आवडते. मलाही आवडत. उत्तम. यस, अरे खूप भारी, मस्त, एकदम टकाटक. मी मगाशी म्हणाले ना की आपण बऱ्याचदा आमच्या स्टुडिओमध्ये शूट केलं आहे, पण आज आपण इकडे मस्त शिवाजी पार्कात शूट करतो आहे. भारी वाटतंय. काय आठवणीत मुंबईशी, म्हणजे एक इथे आल्यावर ना एक वेगळीच एनर्जी येते. सगळे जॉगिंग करतात, वेगवेगळ्या दुनियेत आहेत, सगळे आपापल्या दुनियेत आहेत. काय एक मुंबईशी नातं? आणि मी पार्कावर आल्यावर तर मला असं वेगळं वाटलंच नाही. मी पुण्यात असंच वाटलं, जाताना अपमान करून गेली लोक वगैरे, तर फार छान वाटलं मला. तसं उत्तम वातावरण आहे. नाही, पार्कात आल्यावर पहिलं तर मला क्रिकेटचं ग्राउंड दिसतं, सचिन तेंडुलकरची आठवण येते. आणि इथे अनेक सचिन येऊन रेडी होत असतात, त्यांनाही सचिन म्हणायचं असतं, याची आठवण येते. आणि बऱ्याचदा आमचं आधी जेव्हा टाईमपास नव्हतं, नरेशन इथे बरिस्टा CCDमध्ये वगैरे व्हायचं. सो झिपऱ्याचं मी इथे नरेशन घेतलं आहे, 1-2 सिनेमांचं काय CCDमध्ये नरेशन घेतलं आहे. सो या सगळ्या आठवणी फार ताज्या होतात. सिनेमाचं कुठून घेतलंस? या सिनेमाची एक वेगळीच मजा आहे. आम्ही केळवण आणि नरेशन एकत्र केलं आहे सरांसोबत. सो सरांनी केळवणाला बोलवलं आणि त्याच्यासोबत आम्ही नरेशन पण घेतलं. आणि त्याच्यानंतर सरांनी मला लुक दाखवला आणि बायकोसोबत होती माझ्या. सो तो लुक बघून मला एक लुक गेला तिचा, की केस काढणार आहेस आणि कसं होणार आहे, काय होणार आहे, कारण 3 महिन्यांनी लग्न ठरलं होतं. सो सिनेमा चांगला होता म्हणून ती म्हणाली की चल ठीक आहे, 6 महिन्यांनी करू लग्न अजून, पण तू केस वाढव, कारण तिला फोटोत तिला केस वाढलेले हवे होते. सो असं सगळं या सिनेमासाठी नरेशन फार उत्तम झालं. आणि नरेशनसोबत एक काय म्हणूया, एक नवीन श्री गणेशा झालेला आहे आमचासुद्धा. वाढावे म्हणून 6 महिने लग्न पुढे केलं. डेडिकेशन दोघांचं पण. दोघांचं करेक्ट आहे. मग आणि 6 महिने तिला दाद दिली पाहिजे की तिने अजूनही 6 महिने होल्ड केलं की याच्यावरच लग्न करायचं. मिलिंद सर, हे जर चेंज झालं असतं तर? हो, त्याला मी जबाबदार असतो ॲक्च्युली, पण ते योगायोगाने तिने ॲक्सेप्ट केलं ते. कारण मला अजूनही तिची एक्सप्रेशन आठवतात क्षितिजाचे, की मी मोबाईल काढला आणि याला ते टकली मुलं दाखवली सगळी सुधारगृहातली, आणि बोललो हा तुझा लुक आहे. तर तिने एक लुक प्रथमेशला असा दिला, कारण नुकतंच 2 महिन्यांनी लग्न होतं. मग मी गेल्यावर यांच्यात चर्चा झालीच की आता कसं शक्य आहे, म्हणजे लग्न 2 महिन्यांनी तू केस काढशील आणि प्रत्येक फोटोमध्ये तू कमी केसामध्ये दिसशील. तर त्यासाठी त्यांनी लग्न पोस्टपोन केलं. ॲक्च्युली खूप मोठं सॅक्रिफाईस केलं श्री गणेशासाठी. प्रथमेश ह्या सिनेमासाठी, ह्या कॅरेक्टरसाठी फर्स्ट चॉईस होता तुमचं, की अजून काही चॉईसेस तुमच्या? नाही, नक्कीच प्रथमेश फर्स्ट चॉईस होता. कारण ज्यावेळी टिकल्या हे कॅरेक्टर लिहिलं त्यावेळी माझ्या डोक्यात प्रथमेशशिवाय दुसरा कोणीच नव्हता. म्हणजे मी तोपर्यंत आमच्या 3 फिल्म झाल्या होत्या, बोला 4थी पण करूया आपण याच्यासोबत. सो टिकल्या कन्फर्म होता, पण टिकल्याचे बाबा कन्फर्म नव्हते. सो आमचं आणि टिकल्याचे बाबा, नंतर दीपाली वेंगुर्लेकर तिचे बाबा. सो आमची ना एक प्रोसेस असते माझी, की मी माझे कंपोजर असतात, कंपोजर लिरिसिस्ट, म्हणजे वरुण लिखते, मंदार सोळकर, जयत्रे, अभिनव जगताप. सो आम्ही सगळे जॅमिंग करत असतो म्युझिक करताना, आणि तिथेच कास्टिंग ठरते आमची. सो मला 2 खूप नावं इंटरेस्टिंग सजेस्ट केली ॲक्च्युली. मंदारनी मला संजय नार्वेकर आणि शशांक शेंडे ही 2 कास्टिंग सजेस्ट केली ॲक्च्युली. ही मंदार चोळकरचं असं कास्टिंग आहे बेसिकली. नाही तर माझ्या डोक्यात वेगळंच होतं, काहीतरी आपण वेगळं करू, हे करू ते करू. 2 नावं म्हणजे मी संजयजींसोबत पण काम केलं आहे, पण कसं होतं बरेच महिने वर्ष आम्ही संपर्कात नसल्यामुळे अचानक ते नाव आलं नाही डोक्यात. माझ्या डोक्यात वेगळं काहीतरी होतं, आणि बोललो अरे हा यार, हे मला का नाही सुचलं. आणि मग लगेच मग ते मी त्यांना ऐकवली. ॲक्च्युली मी पुण्याला गेलो आणि शशांकजींना ऐकवली, आणि तो प्रसंग अतिशय म्हणजे फनी होता. मी एवढं ट्रॅव्हल करून पुण्याला गेलो 4-5 तास, आणि पुढचे 4-5 तास मी त्यांच्यासोबत घालवले, नरेशन केलं वगैरे, सगळं उत्तम झालं. मी मुंबईला आलो आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मला कॉल आला की मी रात्रभर झोपलो नाही. मी बोललो वाह, स्क्रिप्टवर काहीतरी सुचलं असेल किंवा काहीतरी इनपुट देणार असतील मला. बोले नाही, मला ड्रायव्हिंग येत नाही आहे. बोला अहो असं काय करता, मी काल तुमच्यासोबत होतो
आणि आपण ऑलमोस्ट 4-5 तास सोबत होतो. तुम्ही एकदाही बोलले नाही की मला ड्रायव्हिंग येत नाही. नाही बोले स्क्रिप्ट चांगली आहे, मला सोडायची नाही फिल्म, आता तू डिसिजन घे, कास्टिंग चेंज करायचं असेल तर तू करू शकतो, पण मला करायची ही फिल्म चांगली आहे. म्हणून तर मी 2 दिवस घेतले आणि नंतर कॉस्मेटिक चेंजेस केले की ही गाडी टिकल्याला आवडते आणि टिकल्याला ती चालवायची असते. मग त्यांना बोललो की ॲटलिस्ट 3-4 सीनपुरती तुम्ही चालवू शकता का. ते बोले मला येत नाही, पण मी माझ्या भावाचं का चुलत भावाचं ड्रायव्हिंग स्कूल आहे, मी तिथे जाऊन शिकेल. मग बोललो तीच गाडी शिका जी तुम्हाला सिनेमात चालवायची. योगायोगाने आमचे प्रोड्युसर पुण्याचेच, सो ती रेड कार जी ट्रेलरमध्ये आपल्याला दिसती तीच कार यांना दिली शिकायला. ऑटोमॅटिक होती आणि बऱ्यापैकी यांनी चालवली, म्हणजे त्यांना लायसन्स पण मिळालं असेल मला वाटतं त्यानंतर. जरा इनसाईड खबर तुम्ही दिलीत आम्हाला आणि मजेशीर किस्सा आहे हा. पण संजय सर आणि पिस्तूलचं नातं ना अनेक सिनेमांपासून चालून आलं. म्हणजे ह्याही सिनेमात पिस्तूल आणि म्हणजे पिस्तूल आणि तुम्ही एक समीकरण जुळलं ना. तर त्या प्रकारचे येतात. आधी शिवाजी पार्कबद्दल मगाशी तू सगळ्यांना विचारलं त्याबद्दल सांगतो की इथे मी बराच रमलो. माझं कॉलेज पण इथलंच रुईया कॉलेज, त्यामुळे आम्ही इथे कॉलेजपासून इथेच आलेलो आहे. आणि मगाशी शशांकचा अपमान करून गेला माणूस ना, तो मुंबईचा नव्हता, तो पुण्याचाच होता. आणि मी जाऊन त्यांना विचारलं कुठले हो तुम्ही, नाही मी सदाशिव पेठेतला. मग म्हटलं बरोबर गेलात आणि तुम्ही ओळखलात पण माणूस बरोबर, कोणाचा अपमान करायचा. असो, पिस्तूल आयुष्यात बऱ्याच वेळा आलेलं आहे, पण ती वेगवेगळ्या प्रकारची पिस्तूल आहेत. की काही गमतीची पिस्तूल आहेत, काही धमक्यांची आहेत, काही सूड घेणारी आहेत, काही सूड देणारी आहेत. अशा प्रकारचं पिस्तूल हे गमतीचं पिस्तूल आहे माझ्या आयुष्यात आलेलं. म्हणजे तो आहे दादा होता एकेकाळी, पण आता त्यांनी काही परिस्थितीमुळे ते संपूर्ण दादागिरी सोडलेली आहे. तो एका चांगल्या वळणावर आहे, पण त्याच्यावर जे संस्कार पूर्वीपासून झालेले आहेत ते तसे आहेत. त्यामुळे तो समोरच्याबरोबर तशाच प्रकारे बोलतो, पण तो काही वाईट असं करत नाही त्याच्यात. आणि खूप मजेशीर कॅरेक्टर आहे. आम्हाला ट्रेलरमधून फक्त झलक दिसली आहे. मेघाबद्दल मला बोलायचं आहे. पहिलं तर खूप छान दिसते स्क्रीनवर आणि तू त्याच्यामध्ये फूड व्लॉगर दाखवली आहेस. सेटवर किती कॅमेरा ऑन असायचा हिच्याकडनं, काय म्हणजे की नाही तेवढं नाही. नाही, ॲक्च्युली मी मोबाईल फोन ॲडिक्ट नाही आहे आणि त्यामुळे तो नसायचा. एक गोप्रो मला सरांनी दिलेला जो मला शूट करायचा होता आणि त्यांनी सांगितलेलं की ह्याच्यात पण तू शूट चालू ठेव, तोही ऑन नव्हता माझ्याकडं. सो जे गरजेचे नव्हते ते तर नव्हते, जे त्यातही शूट होत नव्हतं. अरे पण त्यात बॅटरीच नसायची किती वेळा. बरं ते सगळं झालं आणि एका सीनला तर तो गोप्रो पण नव्हता, त्यामुळे काही पॉईंटच नाही. मग काही नाही, त्याची फक्त स्टिक होती माझ्या हातात. ते कळेलच, आता नोटीस करतील लोक. आता मी स्पॉट करते प्लीज. पिक्चर बघेन. पण शशांक सर ह्यात तुमचा लुकही वेगळा आहे, कारण का अनेक सिनेमांमध्ये आम्ही तुम्हाला ह्या लुकमध्ये बघितलं आहे आणि तुम्ही खरं तर पटकन बघितलं ओळखून पण येत नाही आहेत. पण त्यासाठी तुमचं कौतुक. त्या लुकबद्दल काय सांगाल आणि ती कधी शूट झालं असेल? तरी 1-1.5 वर्ष झालं असेल ना, 1-1.5 वर्ष झालं आहे. आणि त्या लुकबद्दल माझं नाही कौतुक, ते दिग्दर्शकांचं कौतुक आहे. त्यांनी बघितलं, नरेशन दिलं आणि त्यांनी सांगितलं की आपण दाढी मिशी काढून टाकूया. हां, जरा थोडा वेगळा लुक काहीतरी ट्राय करूयात. त्याच लुकमध्ये मला सुद्धा कंटाळा आला म्हटलं बघून म्हटलं काढूयात, छान आहे की, बघू तरी आपण तरी कसं दिसतो. तो एकदम वेगळंच रिॲक्शन आले, अरे लहान दिसतोस वयाने वगैरे. म्हटलं अरे बापरे. तर हो हा तर मला म्हटलं तुम्हीच टिकलेचं काम करायला पाहिजे. मी दाढी वाढवतो, मी बापाचं काम करतो, म्हटलं तुम्ही मुलाचं काम करा. पण सर तुम्हाला कसा वाटला तुमचा तो लुक? तुम्हाला चांगलं वाटतं, आणि छान वाटतं. दाढीच्या बाबतीत जरा मेन्स थोडेसे असतात की आम्ही दाढी बिडी शेव नाही करणार. नाही काय ना, शेव करायची गंमत काय नाही, दररोज सकाळी ते खोरं ओढायचं ना, फार वाईट आहे. तर हे कसं दाढी आपली वाढवलेली छान असते ते, आणि लोकांनाही बरं वाटतं की ते आपलं दाढीत बरं दिसते बाबा, जाऊ जाते सपातून. जोपर्यंत स्वतःहून म्हणत नाही तोपर्यंत मी काय दाढी काढायच्या फांदात पडत नाही. पण कवडे सर म्हटले काढा, मी म्हटलं काढा. मी काय शेवटी दिग्दर्शकाचा नट आहे. त्यांनी सांगितलं की काय खाली डोकं पायावर करून चाल, तर मी तसं चालणार. ते रोज सकाळी येऊन मला सेटवर सांगायचे, अरे यार क्लीन शेवमध्ये बघायची सवय नाही बोले मला. मी ज्यावेळी आरशासमोर आलो ना, मलाच कसं तरी झालं बोलते. रोज रोज त्यांना व्हायचा, कारण रोज दाढी करावं लागायची. पण
तुम्ही ह्या आधी सिनेमा केलात बापलोक, त्यातही वडील आणि मुलाचं नातं होतं आणि ह्यातही आहे. तसा एक डायलॉगसुद्धा आहे त्याच्यामध्ये. तर त्या एका कनेक्शनबद्दल आणि ऑफ कॅमेरा तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल मला काय सांगाल? मुळात आहे ना, वयाच्या ह्या टप्प्यावरती आहे ना, मी आता की मला बापाच्याच भूमिका मिळणार आहेत, त्यामुळे मला दुसऱ्या भूमिका मिळूच शकत नाहीत कुठल्याही. त्यामुळे बाप लेकाची भूमिका आहे तर बाप लेकाची भूमिका आहे. आणि वडील मुलाचं नातं जर तसं बघायला गेलीस तर अनेक कंगोरे असतात अगं त्याच्यामध्ये, की म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट जर प्ले करायचं असेल तर आपण तसंही प्ले करू शकतो. पण मला असं वाटतं की जास्त डिफिकल्टीज ज्या येतात ना, त्या ग्रे कॅरेक्टर प्ले करताना येतात. आणि मला वाटतं की ह्या चित्रपटातला बाप तसा ग्रे आहे, जो चांगलाही नाही, जो वाईटही नाही, जो सत्य परिस्थितीला धरून बोलणारा माणूस आहे. आणि ज्याला असं वाटतं की मुलांनी आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नये आणि त्याच्या भल्यासाठी म्हणून ज्या ज्या काही गोष्टी सांगायचा तो प्रयत्न करतो आहे, त्या सगळ्या गोष्टी, हे जे पोरगं आहे हे वांड पोरगं आहे, हे म्हणजे वाया गेलेलं पोरगं आहे, तर त्या सगळ्या गोष्टी तो उलथून टाकत असतो बापाचा आणि बापाचा संताप होत असतो या सगळ्यामध्ये. आणि टॉम अँड जेरी असं म्हटलंच तरी चालू शकेल तू त्याला. किती मिश्किल पण आहे. मग कधी तो खोड्या करतो, कधी हा खोड्या करतोय, कधी हा सांभाळून घेतो, कधी तो सांभाळून घेतो. असं गंमत जम्मत करत करत चाललेला जर्नी आहे. शून्यापासून सुरू होतो, पूर्ण सर्कल पूर्ण करतो आणि परत शून्यापर्यंत येऊन थांबतो. पण त्या पूर्ण सर्कलमध्ये प्रवासामध्ये नातं पूर्ण चेंज झालेलं आहे. आणि लोकेशन्स पण खूप भारी आहेत. मला मिलिंद सर तुम्हाला विचारायला आवडेल की लोकेशन काय होतं या सिनेमाचं, कारण का तो जो एरियल शॉट आहे ना, गाडी अशी चालली आहे, खूप सुंदर ब्युटिफुल शॉट. खूप वाईड एक्सपान्सला शूट केली ॲक्च्युली. म्हणजे हा अनुभव पण श्री गणेशाचा माझ्यासाठी नवीन होता. कारण जनरली आम्ही फिल्म करतो तर एक 5-10 लोकेशन असतात. एखाद्या गावात फिल्म असते किंवा सिटीमध्ये फिल्म असते आणि त्यात 10-15 वेगवेगळी लोकेशन असतात. पण इथे तसं नव्हतं. इथे फिल्मची मुवमेंट म्हणजे ट्रॅव्हल फिल्म असल्यामुळे ती स्टोरी ट्रॅव्हल करत होती. म्हणजे ते आंबेगावपासून आम्ही सुरुवात केली. आंबेगाव, गोडेगाव, मनसर, भीमाशंकर, गगनबावडा, त्यानंतर सावंतवाडी, कणकवली, कोडाळ, वेंगुर्ला, मालवण, चिपी, म्हणजे खूप वाईड एक्सपान्सला ही फिल्म शूट केली. आणि याचं आम्ही खूप मेटिक्युलसली प्लॅनिंग केलेलं, कारण सिनेमाचं कथानक जसं घडत जातं आहे त्याप्रमाणे तुम्हाला लँडस्केप चेंज होताना दिसतील. सपोज जर सॅड सीन आहे तर सॅड सीनला तुम्हाला, अरे वा व्हेरी गुड, सॅड सीनला तुम्हाला मागे, हो सॅड सीनला तुम्हाला ना ड्राय ग्रास दिसेल, डोंगर असा घास जळलेला दिसेल तुम्हाला. आणि जसजशी फिल्म हॅपी टुवर्ड्स जाते तसं ग्रीनरी वाढत जाते. सो ते प्रत्येक फ्रेम ही खूप मेटिक्युलसली प्लॅन केलेली आम्ही, रेकी करून, प्रॉपर रेकी करून, खूप एक्सटेन्सिव्ह रेकी केली आणि खूप एक्सटेन्सिव्ह शूट केलं. 91 डिफरंट लोकेशन्सला ही फिल्म शूट केली आहे. त्यामुळे तो कलर पॅलेट दिसताना खूप सुंदर दिसतो. आणि ही खरंच मी म्हणेल ही थिएट्रिकल फिल्म आहे, कारण ही छोट्या पडद्यावरची, मोबाईलवर किंवा टी व्ही स्क्रीनवाली नाही. कारण जे लँडस्केप तुम्हाला सिनेमामध्ये बघायला आवडतात ते सगळे लँडस्केप तुम्हाला इथे श्री गणेशामध्ये दिसतील. त्यामुळे ते एरियल शॉट्स, गाडी जाताना, गाडी जिथे थांबली आहे, धबधबे, डॅम, खूप सुंदर लोकेशन्सला आम्ही ही फिल्म शूट केली आहे. आणि खूप डिफिकल्ट पण होतं शूट करणं, कारण काय असतं, रोड मूवीला कॅमेरा गाडीला लागलेला असतो, आर्टिस्ट त्या गाडीत असतात, मी तिसऱ्या गाडीत असतो शोगन घेऊन, तर माझं काही कंट्रोल नसतं त्यावर. सो बरेच वेळा हे त्यांच्यातच टेक 2 करायचे, टेक 3 हे आपसातच डिसाईड करायचे की पहिला व्यवस्थित नाही झाला, तू इथे फंबल झाला किंवा ती इथे फंबल झाली, चला आपण परत एक करूया. सो मला वॉकीवर ते सांगायचे की सर अजून एक करतोय, हा मला गो ऑन, चालू. मग तिसरा, चौथा, 4-5 टेक्स ते स्वतः घ्यायचे आणि त्यातला चौथा 5वा ओके व्हायचा. सो बरेच वेळा माझा कंट्रोल नसायचा. पण त्यासाठी आम्ही एक पहिल्या दिवशी आम्हाला ते खूप डिफिकल्ट गेलं, कारण माझी पहिली रोड ट्रिप, मी त्यापूर्वी कधी शूट केली नव्हती. सो मला ते कळेनाच की दिवसाला एकच सीन होतं इथे, का असं होतं आहे. सेकंड डे पण 1 का 2-3च मॉन्टाज झाले. मग नंतर कळलं नाही, आपण रिहर्सल प्रॉपर करूया. सो 3rd डे ऑनवर्ड्स आम्ही रिहर्सल, चोपून रिहर्सल चालू केलं. 15-20 वेळा रिहर्सल्स करायची आणि मग हे गाडीत बसायचं आणि मग तिथून पुढे 3rd डे ऑनवर्ड्स आम्ही पेस पकडला ॲक्च्युली. सो लोकेशन वाईज तर मॅग्नम ओपस आहेच ही फिल्म आणि खूप कलरफुल झाली आहे, धमाल आहे. मेघा, तुझ्या कॅरेक्टरबद्दल जेव्हा तुला नरेट केलं गेलं होतं, तुझं कॅरेक्टर वाचताना किती तुला रिलेट झालं की ही समहाव माझ्यासारखी आहे, किंवा अजून मला ह्यात काय ॲडिशन्स करायचे, काय ॲडिशन्स केले?
सो जेव्हा सरांनी मला ॲक्च्युली आधी कॉलवर सांगितलेलं की हे एका ट्रॅव्हल ब्लॉगरचं कॅरेक्टर आहे आणि मला ऑडिशन मागितलेलं. सो मी एक साधं ऑडिशन केलं सिम्पल. मग सर म्हटले की अगं तू बरोबर करतेस पण त्याच्यात अजून थोडं जॉली पाहिजे, अजून थोडं हॅपनिंग पाहिजे. कारण बाय प्रोफेशन मी ऑलरेडी टूर मॅनेजर आहे, मी टुरिझम इंडस्ट्रीमध्येच आहे. सो तो थोडासा बेसिक आहे पण तिथे खूप जास्त आपण प्रोफेशनल वागतो. सो तो प्रोफेशनलिझम सरांना नको होतं. सो त्यांनी ते सगळं काढून हळूहळू बरेचसे व्हिडिओज बघितले. मग सर बोलले ओके आता तू नरेशनला ये. मग मी नरेशनला गेली, नरेशन वगैरे आम्ही घेतलं सगळं व्यवस्थित आणि आय कुड रिलेट. आय थिंक सरांची ना नरेट करायची पद्धत पण आय थिंक प्रत्येकाला वेगळी असेल. सो सरांनी मला नरेट करताना ते इतकं सोप्या भाषेत आणि इतकं व्यवस्थित सांगितलं की एखादा सीन मला सांगताना ते त्या सीनच्या मागे तिचं काय थॉट आहे ते पण मला सांगायचे. सो मला रिलेट पण होत होतं आणि मला इमॅजिन पण होत होतं की हा असा होऊ शकतो सीन. सो इट वॉज एक्स्ट्रीमली इझी. कारण आणि एनिवेज इवन इफ माझा एक्सपिरियन्स असेल किंवा काही असेल तर हे लोक जे होते ना यांना काम करून घ्यायला खूप मस्त येतं. सो जरी मी थोडंफार घेऊन गेली असेल तरी बाकी बरंच ह्या लोकांनी करून घेतलं माझ्याकडून. पण एकंदरीत ना संजय सरांना म्हणजे त्यांच्या अपिअरन्सकडे आणि आवाजावरनं बरेच जण घाबरतात. थोडीशी माझी पण होते. पण सेटवर कसं होतं वातावरण किंवा रिअलमध्ये सर कसे किती म्हणजे मस्तीचं वातावरण असायचं? ओके. सो ह्यांना आपण जेव्हा स्क्रीनवर बघतो ना तेव्हा ते थोडेसे वेगळे असतात. म्हणजे ते एका कॅरेक्टरमध्ये असतात आणि छान असतात. मग आपण ह्यांना इंटरव्ह्यूजमध्ये बघतो मग ते थोडेसे रॉ असतात. मग ते सेटवर येतात मग ते तिसरं कोणतरी असतं. ह्या सेटवरती ना एकतर असं होतं ना का आपण फॅनस्ट्रक होतो. ते अगबाई अरेच्या वगैरे आणि मन उधानं वाऱ्याचं हे सगळं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि माझ्या लाईफचा खूप इम्पॉर्टंट पार्ट होता. आणि त्यानंतर अचानक जेव्हा हे समोर आले आणि मिलिंद सरांनी सांगितलं फर्स्ट डेला फर्स्ट टेक त्यांच्यासोबतच आहे आणि हे तिघंही बसलेत आणि मी पण बसली आहे. सो त्यात आधी नॉर्मल होत्या मग हे असं मग हे तसं आणि त्यांच्या आवाजाचा बेस खूप आहे आणि खूप लाऊड आहे. आणि जसा सीन सुरू मग काय म्हणता तुम्ही आणि मी उडाली गं. आणि लिटरली नंतर मला कळलं की अच्छा नाही असंच असतं हे. तर प्रत्येक वाक्याला उडून नाही चालणार. आपण थांबूया जरा. ते सगळं झालं, शूट वगैरे झाला आणि त्या कॉन्शियसनेसने आय थिंक कोणी नोटीस नाही केलं पण मी दिवसभर काहीच नाही खाल्लं. मी इतकी कॉन्शियस झाली मी दिवसभर काहीच नाही खाल्लं. आणि त्या सीनमध्ये पण असं होतं काहीतरी एक डायलॉग की तुला काय भस्म्या झाला आहे का वगैरे. संध्याकाळी सगळं सीन वगैरे झालं मी थोडीशी नॉर्मल झाली. म्हटलं आता जे मिळेल ते मी सगळं खाणार. मग स्नॅक्स होते मग मी खूप सारं टेबलवर घेतलं आणि हे कुठेतरी लांब बसलेले. म्हटलं हे तिघं लांब आहेत तोपर्यंत मी खाऊन घेते. मग हे तिघं तिथेच आले आणि हे जोरात बोलले खरंच भस्म्या आहे ही. मग मी ते पण ठेवलं गं. पण येस ही ॲक्च्युली ते गैरसमज आहेत. त्यांचा आवाजच तसा आहे. तसे ते खूप चांगले आहेत. सर यावर तुम्हाला काय बोलायचं? काय हवंय काय डिमांड काय आहे? काय काय तरी 3च दिवस शूट केले त्यांच्याबरोबर फक्त. हो ना. एवढं म्हणजे एवढं सांगितलं. हो मी ॲक्च्युली खूप ऑब्झर्वंट आहे. म्हणजे मी छोट्या गोष्टी ऑब्झर्व करते. इथे मला गरज नाही पडली एफर्ट्स टाकायची. हे आपोआपच ऑब्झर्व होत होतं मला. संजय सर हे तुम्ही म्हणालात की हे थोडंसं कॉमेडी आणि कॉमिकवालं कॅरेक्टर आहे. कॅरेक्टरबद्दल मला खरंच जाणून घ्यायला आवडेल का प्रत्येक सिनेमात गन तर आहेच पण काहीतरी अजून वेगळं आहे त्याच्यासोबत येत. मुळात माझा काही महत्त्वाचा रोल नाही, कॅमिओ रोल आहे ह्याच्यात. बॅकग्राऊंड ह्याची जरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तरी त्या गुन्हेगारीमुळे ह्याच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडलेले आहे. ह्याचं खूप नुकसान झालेलं आहे. ह्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. ह्याचे भाऊ मारले गेलेत, बायको जेलमध्ये असताना बायको मेली. आत्ता त्याच्यासमोर जगण्यासाठी एकच आहे, त्याच्या हातात मुलगी. मग तिच्यासाठी तो चांगल्या वळणावर येतो, म्हणजे चांगल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. आणि भले जसं मगाशी सांगितलं की त्याच्यावर संस्कार ते गुंडगिरी झाले आहेत त्यामुळे त्याचं बोलणं चालणं किंवा कोणाकडे अपेक्षा करणं, अच्छा तुम्ही इथे राहा असं सांगणं, पण ते विनोदी पद्धतीने कसं सांगायचं ते ती कला मिलिंदची आणि त्या लेखकांची. हां ते की आता इथून पुढे कसं जाणार, म्हणजे मी जायला देणार नाही. तो म्हणतो नाही आम्ही आता सहन करणार आहे, तसं नाही कसे पुढे जाणार म्हणजे इथे राहायचं असं ते फिरवलेलं. तर तशा प्रकारचं सिच्युएशन पण त्याचा तो रूडनेस आणि तो गुंड प्रवृत्ती ती आली पाहिजे तर तो कॉन्ट्रास्ट तो चांगला दिसला आणि त्यातून विनोद निर्माण होतो ह्याच्यातून. बस एवढंच ह्या कॅरेक्टरबद्दल सांगणार काय. आणि कदाचित पुढे हा काही सांगू शकेल की सिनेमाला काय फरक पडतो त्या, कारण मी पूर्ण पाहिलेलं नाही.
प्रचंड. कारण तू बुमराची ती इनिंग पाहिली असेल, एका ओव्हरमध्ये 35 रन काढले. ते यांनी केलं तसे. तो चमत्कार यांनी केला आहे सिनेमात संजय नार्वेकरांनी. आणि 30 मिनटं आहे यांचं सिनेमात पॉवरनं, पण त्या 30 मिनटात त्यांनी जे सिक्सर मारलेत ना, ते स्टेडियमच्या बाहेर प्रत्येक बॉल गेलेला आहे. आणि ती ट्रीट आहे. म्हणजे आज सकाळी एक रिव्ह्यू आला, उद्या सिनेमा रिलीज होता, एक रिव्ह्यू आज आलेला आहे, आम्ही प्रेस शो केला. त्या रिव्ह्यूमध्ये त्यांनी वर्णन तसं केलेलं आहे की यांचा प्रत्येक बॉल स्टेडियमच्या बाहेर गेलेला आहे. म्हणजे ते बाप कलाकार आहे, तर ते स्वतःची तारीफ स्वतः करत नाहीत, ते आम्हाला करावी लागते ॲक्च्युली. सो कमाल आहे. म्हणजे त्यांची एंट्री जिथून होते आणि जिथे त्यांनी ॲज अ कॅटलिस्ट प्ले केला आहे, कम्प्लीट सिनेमाला एक वेगळं वळण लागतं यांच्या कॅरेक्टरमुळे. आणि टिकल्या जो आहे तो करेक्ट मार्गाला लागतो. गुड लक. गुड लक. थँक्यू. सो टिकल्या अत्यंत करेक्ट मार्गाला जो लागतो ना, तो यांच्यामुळे सिनेमामध्ये. आणि ते जे कॅरेक्टरमध्ये ट्रान्सफॉर्मेशन येण्याचं जे कारण आहे ते या कॅरेक्टरमुळे येतं. की स्टोरीला जे वळण मिळतं, जो टर्निंग पॉईंट असतो स्टोरीचा, तो यांच्या कॅरेक्टरमुळे मिळतो आणि कम्प्लीट स्टोरी टर्न अराउंड होते ॲक्च्युली. सो खूप महत्त्वाचं कॅरेक्टर आहे ते. कारण आपण म्हणतो ना, एक कॅटलिस्ट पाहिजे असतो जो अख्खी केमिकल रिॲक्शन घडवतो आणि काहीतरी तिसरंच निर्माण होतं त्यातनं. तर ही इज द कॅटलिस्ट इन द फिल्म ॲक्च्युली. उत्प्रेरक आपण मराठीत म्हणतो. तर ते काम यांचं आहे सिनेमा. हो. नाही, मलाही माहीत नव्हतं, ते शशांकजींनी सांगितलं. मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे, BSc DMLT. तर मी कॅटलिस्ट, मला मराठी माहीत नव्हतं, पण त्यांनी उत्प्रेरक हा शब्द मला सांगितला की मराठीत त्याला हे म्हणतात. फ्रेंचमध्ये मथाव म्हणतात. फ्रेंचमध्ये मथाव. हो. आणि कोरियनमध्ये हाव असं बोलतात त्याला. जॅपनीजमध्ये खरंच तुला माहिती आहे? नाही, मला नाही माहित. नाही, जाऊन नाही. बाउन्सर टाकतात रे. येस, तू जसं म्हणालीस की फॅन मोमेंट आणि मारुती कांबळे म्हणजे काय, म्हणजे बोलायचं काय त्यांच्याबद्दल. सो मला असं वाटतं की वडील ह्या पूर्ण सिनेमामध्ये हा जो फॅक्टर आहे ना, वडील हे कॉमन फॅक्टर आहे मला असं वाटतं. आणि तुझा आणि तुझ्या बाबांसोबतचा बॉन्डही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो तुझ्यासाठी स्पेशल फिल्म आहे श्री गणेशा होऊ देत उद्या. आणि खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आणि धम्माल येणार आहे बघताना. ट्रेलरही खूप छान वाटतं. सो ऑल द बेस्ट. सिनेमा रिलीज होतोय उद्या आणि मला असं वाटतं हाऊसफुल गर्दी होणारच आहे. आणि तुला मेन कमेंट्स खूप येणार आहेत तुझ्या लुकवर किंवा हे सगळं. थँक्यू सो मच आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.